राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 सुंदरती ध्यान उभे विठेवरी सुंदरती ध्यान उभे विठेवरी केवली देवोलिया तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेतु ज्ञान मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण घंटे कवच मने विराजी तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेतु ज्ञान हात कामने माझे हेती सर्व दुःख कामने माझे हेती सर्व दुःख वायना त्रिमुख आवडीना तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेतु ज्ञान राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती हुकुमाईचा पती सोयरिया सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती हुकुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम येई माझा प्रेम सर्व काळा विठो माऊलिया हातीवर विठो माऊलिये हातीवर संचरो निराही हृदया माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम जय माझा प्रेम सर्व काळा हात कामने काही न मागो आणि कामने काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे
तुझ्या पायी सुख सर्व आहे तुझ्या पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम जय माझं प्रेम सर्व काळा जय माझं प्रेम सर्व काळ जय माझं प्रेम सर्व काळ हो पार कुमार हो पार कुमार जय तो पार कुमार हो पार कुमार हो पार कुमार बोला पुंडली श्री ज्ञानदेव हो पार कुमार 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 पुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका राधो पार कुमार पार कुमार पार कुमार सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे 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 जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे रुक्माई तपाती सोयरी रुक्माईचा पती सोयरी गोड तुझे रूपा गोड तुझे रूपा गोड तुझे नाम गोड तुझे रूपा
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे रुक्माईचा पती सोयरी या रुक्माईचा पती सोयरी या गोड तुझे रूपा गोड तुझे रूपा गोड तुझे नाम गोड तुझ रूपा रुक्माईचा पती देई माझा प्रेम सर्व काळ सर्व काळ देई मज सर्व काळ देई मजा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूपा गोड तुझे रूपा गोड तुझे नाम गोड तुझे रूपा सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. रुक्माईचा पती सोयरिया गोड तुझे रूप, गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ. विठो माऊलिया हातीवर देई
विठो माऊलिया हाची वर देई संचरुनी राही हृदया माझी गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागो अनेक तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो बारक माई जय विठो बारक माई बारक माई बोला पुंडली गवल्या श्री ज्ञानदेव तुकाराम रो बारक माई रो बारक माई रो बारक पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केले स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू चरण श्री श्री गुरुचे ते नमस्कारून आता झाडाच्या पान हाली ज्याची सत्ता राहिली हंता मग कोटे विश्वी विश्वांभर परिहार चिन्हलिगे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवट सुख हेची एकठाई बहुपाई संताच्या मनवून केला वास नाही नास तया ठाया संत चरणी रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडे सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे हृदयी प्रगटे राम रूप श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवट अशा असणारे महान वैष्णव संत जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु ज्ञानोबाराय यांचं आगमन या ठिकाणी झाल्यामुळं तुका म्हणे ते सुख काय उणे राही समाधान चित्ताची या काहीच कमी पडणार नाही जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंग्या इशे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे साचार ब्रह्मादिका अशा असणारे महान वैष्णव संत त्यांनाही दुसरे चरण संताच्या दंडवट तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवट तुझे पाया दंडवट तुझे पाया पंढरीच्या देवराया
पंढरीच्या देवराया वैकुंठवासी श्री संत मारुती महाराज विसवा मंदिर मोजेकर खेडा पाठीमागून आलेला सप्ताह याच्याही पुढे चालू राहणार आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण आणि त्या दिवसाची प्रथम सेवा मज पामराची काय थोरपण पायाची आवाहन पाय भरी. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे साचार ब्रह्मादिक देवाला त्यांचा महिमा कळाला नाही. माझ्यासारख्या पामरानं वर्णन करणं शक्य नाही. प्रथम दिवसाची अखंड हरिनाम सप्त्यातली सुरुवातीच्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. यथा अवकाश यथामती घडल तशी सेवा करून जाईन बर का. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदी एकल्याचा नो हे खेळ म्हणून जमविला. मेळ एकूण एका सहाय्य करू अवघा धरू सुपंत. अशा वातावरणात ही सेवा करून जायचं. जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय यांच्या मुखातून आलेला चार चरणाचा उत्कृष्ट असा विनवणी पर मागणी पर अभंग मागतात. रूपाचं वर्णन केलं महाराजांनी. सदा माझे डोळे झडो तुझे मूर्ती रुक्माईचा पती सोयर्या. या डोळ्यानं रूप पाहावं. गुण कुणी दिले त्याने दिले. जेने दिले त्याशी द्यावे फळ आपणाशी पावे. कुणी दिले न मागता दिले सगळं. कोण मागा गेलत मागण्याच्या आसपाहे मुखाकडे चिंतिले रोकडे मनोरथ. कोण गेलत का मागा? कोण मागा गेलं नव्हतं. कशासाठी दिला? देवे दिला देह भजन गोमाता. देवे दिला देह भजन गोमाता. तो यादाला फाटा बालिकेचा. देवे दिला देह भजन गोमाता. तोया झाला फाटा बालिकेचा. तोया झाला फाटा बालिकेचा. तोया झाला फाटा बालिकेचा. न मागता दिलंय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन. येणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भवरोगा. दिले का नाही? शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोष्टी शरीर साध्य होय केले. शरीर साधले परब्रह्म. शरीर चांगलं तेवढंच आहे आणि वाईट तेवढंच आहे. शरीर विटाळाचे आळे माया मोह पाश जाळे. शरीर पतना शरीर या पतनामुळे आहे का नाही? दिले का नाही? कशासाठी दिलं? 5 ज्ञानी इंद्रिय दिले. 5 कर्म इंद्रिय दिले. मन बुद्धी चित्त आणि अहंकार दिल्या. इंद्रियाच्या वृत्ती दिल्या. आता हे सगळं दिलं गेलं पण सगळं मोकाट सुटलं. सगळं मोकाट सुटल्या गेलं. कोण कुणाचं मानायला तयार नाही. कोण कुणाचं ऐकायला तयार नाही. कोण कुणाला बोलायला तयार नाही. आणि ज्यानं दिलंय त्याचं काहीच करायला तयार नाही. का तर फुकट मिळालंय म्हणून पुन्हा विचार केला आणि त्याच्यावर अधिकार दिला. एकाचा अधिकार दिला. ती एकाच्याच हातात देऊन टाकलं. आधी मन घ्यावे हाती मग पुजावा गणपती. आई काय करे म्हणा आपल्या सोयीताच्या खुना. पंढरीचा राणा मना माझी साठवावा. पुन्हा आठव करावा आठवची पुरे. सुखावगे मोहरे कळू आले जीवे मज माझी याच भावे. पाहायचं त्याचा आठव करायचा साठवायचा पुन्हा निध्यास करायचं. ताक करायला सगळ्याला येतंय माहित आहे. सगळेजण फुरके मारून खातेत पण करायचं अवघड आहे का सोपं आहे?
दूध काढावं लागतंय, ती इरजू लावावं लागतंय, मन तापवावं लागतंय, मन पुन्हा त्याला ती दही टाकायचं आंबट, पुन्हा त्याचं ती दही व्हायचं, पुन्हा ती ताक करायचं. ताक करायचं का सोपं आहे का? हा, उघड डेऱ्यात ओतून रवी हातात घ्या, दोरा घेऊन उभा राहा डुला, डुल्याशिवाय ताक करा येत नाही. अंगठे जोडून उभा राहावं लागतंय, कालेच्या कीर्तनात ऐकावं लागतंय, ती कसं ताक करावं लागतंय, काय नाही, कसं लोणी काढावं लागतंय, ती करताना कळतंय. आणि फिसकटलं तर पुन्हा लोणी बी निघत नाही, ताक बी होत नाही. सोड रवीचा हात काना करू दे म्हणतं, तिकडे जावं लागतं, तेव्हा ती कळतंय. दोन्ही गुडघे कसे उभा राहावे लागते, ती पुन्हा ती ताक कडिवलेलं तूप लोणकड कसं निघतंय, पुन्हा ती मिटक्या मारीत खायला येते, ती त्याच्यातच स्वतः बी निघतंय म्हण, स्वतः बी निघतंय म्हणते. कसला कोणाला ठावाय गाठच नाही यांची, त्या आमची तर ताकाची गाठच नाही, ती फिरवलं की फिच म्हणे कुणकड जाते की काय त्याचा पत्ता लागत नाही. तसं ती चिंतन मनन निज ध्यास आणि पुन्हा आत्मसाक्षात्कार आहे, पुन्हा आत्मसाक्षात्कार आहे. एकाएकी मिळालं तर कुणाला ठेवलं नाही, मनाच्या ताब्यात येऊन टाकलं. ही सगळे तुका म्हणे एका देहाचे अवयव दिले का नाही, हात दिले, पाय दिले, नाक दिलं, कान दिलं, मनाला सांगून टाकलं हे कशा कशासाठी दिले तुलाच सांगतो म्हणले. ऐक ऐक म्हणा आपल्या सोयीताच्या कोणा पंढरीच्या राणा मना माझी साठवावा, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठो मुका, पहा विठो बाचे मुका, पहा विठो बाचे मुका. डोळे तुम्ही घ्या रे सुखा पहा विठोबाचे मुखा, विठोबाचे मुखा, पहा विठोबाचे मुखा. त्या डोळ्याला सांगितलं गेलं की बाबा दृष्टी कुठं लागावी, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा ते ने माझ्या मना. डोळ्याला सांगितलं गेलं, आज्ञा देऊन टाकली की रूप पाहता लोचनी सुख झाले हो सहजनी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. तीच रूप पाहता आपण, सकाळी गेले की तीच रूप पाहता, दुपारी दर्शनाला आलं शेताहून जात जात येत तर उग देवाच्या पुढून चाललं की असं करतंय ना असं करतंय, तीच रूप दिसतंय. संध्याकाळी हरिपाठाला तीच रूप दिसतंय. हा, कुणाला अविट आलाय का, विट आलाय का त्या रूपाचा, अविट गे मा विटना आलाय का विट कुणाचा. आणि ह्या रूपाकड बघा, ह्या रूपाकड बघा, बघू वाटतंय का, हा बघू वाटतंय का. दंताळवाडी ओसपल्ली कर्णगाव बधीर झाले, नेत्रगाव चक्कावट, हे असलं रूप आहे. आणि ती रूप कसं आहे, अनंत रूपाचे ही सार, अनंत तीर्थाचे मायर, अनंती अनंत पार, तो हा कटिका राजे केलिया, बरवा बरवा पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग.
बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग अनंत रूपाचे हे सार अनंत रूपाचे हे सार अनंत तीर्थाचे माहेर अनंत तीर्थाचे माहेर अनंत अनंत पार अनंत अनंत पार सोहा कट कर देख लिया सोहा कट कर देख लिया बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडु बरवा बरवा पांडुरंग सर्व रूपाचा असणारा सार आहे ती अनंत रूपाचे सार अनंत तीर्थाचे माहेर अनंती अनंत अपार तो हा कटिकर देखिलिया बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग तर ते रूप असणार पाहायला डोळ्याला लावल्या गेलं डोळ्याला लावल्या गेलं तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण कानालाही सांगितलं गेलं कुणाचा कुणाला संबंध नाही पर एकूण एकाचा धागा एकूण एकाला चिटकावल्याशिवाय राहत नाही कानाचा आहे का संबंध ऐकलं हो कानानं बघितलं डोळ्यानं बोललं तोंडानं आणि शिक्षा दाताला हाय असंच आहे का नाही ती बोलत नाहीत चलत नाहीत काय करीत नाहीत मग तुझ्या दाताला पाणी आदिया हाय का एकूण एकाचा संबंध काय नाही त्या कानाला सांगितलं तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मनाला सांगितलं मनात येते धाव घेई राही विठोबाच्या पायी हाताला सांगितलं टाळा टाळी लोपला नाद अंगोअंगी मुराला छंद ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा असंच आहे का कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल आता ती गोल लागतंय म्हण पण ही तर काहीच गोल लाग नाही गुळ बी नाही खडीसाखर बी नाही असंच आहे का बर ध्यानाला ठेवतील ना वारकऱ्याला कोण द्याले मागितल्याची सोडून द्या नसला आजच्या दिवस माप उद्यापासून तर ठेवा असो महाराज कैसा वासुदेव बोलतो बोल माई पोटी बाळ रिगेल आहे का नाही मेले माणूस जिथे उठविल वेळ काळा ते ग्रासी लगा कुणाचा ठेवाय संताचा ठेवाय जी गात्यात मात्यात नाही ती गात्यात आहे मात्यात नाही ती गात्यात आहे आणि विश्वास नाही ती ज्ञानेश्वरीच आहे का विश्वाची माझे घर आईची मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला ती करून ठेवले गेलं उघडून ठेवले गेलं सगळं लोपलेलं होतं सगळं लोपलेलं होतं ते प्रगटून दाखवलं लोपले ज्ञान जगी केलं का उघड लोपलेलं होतं ते उघड करून दाखवलं गेलं काय नाही बघामध्ये काय नाही जी पाहिजे ती आहे लाईटीचा शोध कोणी लावला म्हणतर आता शिकलेली सांगतील अमेरिकेच्या शास्त्रज्ञाने अमेरिकेच्या शास्त्रज्ञान लावलाय का ज्ञानेश्वरी लिहून किती वर्ष झाले सप्तशताब्दी होऊन गेली की माग परिउदकाचे निमिषे लखलखित प्रकाश तिथं लिहिलेला आहे आता ही कवा 350च्या आतला आहे आणि ही गबा 700च्या आधीचा आहे त्याच्या आधी गीतेत लिहिलेला आहे का गीतेचे वर्णन केले दाखवलं का नाही उघडून वर्णी येली गीतेची टका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा संस्कृत कुणाला वाचता येईना म्हणून मराठीत केले गेले ते म्हणून अलीकड काळ आला नाहीतर त्याच्याही पलीकड होता
बर ती जाऊ द्या, आता तेवढ्या खोल जाण्यापेक्षा आपला टाइम संपत आलेला आहे. आलंय का नाही, कळालंय का नाही, दाखवलंय का नाही? मग कुठवर आलतो? हात पाय डोळे नाक आणि कान इथवर आलो, मनापस्तूर आलो, मनाला इंद्रियाचा राजा केला. आता पायानं काय करावं? पाऊले चालती पंढरीची, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, पंढरी वैकुंठ भूमीवरी भूमीवरी हाय महाराज. ही तुम्ही सांगाला, आम्ही सामान्य जीव, आम्हाला पंढरपूरच माहित नाही. कुठं जावं? 9 खंड पृथ्वी, 10वी खंड काची आहे. हा, तिथं पंढरपूर आम्ही कुठं हुडकावा? कुठं हुडकावं? महाराजांनी बरोबर पत्ता सांगितला, जावा म्हणले. जम्बो यादी पामास. आता ती तिकडे उभारल्यावर जाऊ द्या. एक पंढरपूर गाव घ्या, 9 खंड पृथ्वी आहे, 10वी खंड काशी आहे, त्याच्यात जम्बूद्वीप आहे, तिथं पंढरपूर आहे. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा, तेथील धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया, काही भोजन आहे का नाही? ती सुखरूप देणारा दाता आहे, तीच एक दाता देणारा, बाकी इतर कुणाच्या न देणं शक्य नाही. संत तिथं पेटायच्या, संत सज्जनी मानले दुकानी, भेजाया पाहिजे ते आहे भक्ती मुक्ती तुकाची साठी, त्याच्याकडं कोणी न पाहे रे, त्याच्याकडं कोणी न पाहे रे, नंतर जाऊन त्याच्या गावात खेळूया, दुःख देईल जावा रे, नंतर जाऊन त्याच्या गावात खेळूया, दुःख देईल जावा रे. ती पत्ता सांगितला, जावा म्हणले, तिथं आहे जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गावाला, तिथं आहे. तिथं गेल्यानंतर तिथं सगळेच भेटतील साधू संत, जपी तपी महानुष्ठानी योगी, दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. तिथं मिळते म्हणले साधू संत. चंद्रभागे करिता एक स्नान, गुण दोष पळती रानोरान, सकळई संत एक वेळा भेटी, चंद्रभाग दृष्टी देखील या. ऐका नाही, कळस तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. बहुत भिवरेचा वेळामध्ये पंढरीचा गस्त फिरे चौकुनी, टाळ मृदंगाची ध्वनी, 14 प्रकारचं पुण्य पंढरपूरला गेल्यावर मिळतंय. सांगायला आपणाला टाइम नाही, पुन्हा कवा तर बघू सवडीनं. असो, एवढं जे असणार त्या पंढरपूरला जावा, तिथं जावा, ती रूप पहा, मग तुम्हाला समाधान वाटेल. बरं, आता हे रूप पाहायचं, हे अवयव दिलंय का नाही? कुणी दिलं? त्यांनीच दिलं. जेने दिले त्याशी द्यावे, फळ आपण अशी पावे. डोळे त्यानं दिले, त्याचं रूप बघायचं, त्यालाच माघारी द्यायचं आहे. आपणाला द्यायचं आहे का? आपणाला मिळणार आहे का? मिळणार नाही म्हणावं तर मिळाले. पुढे गेले ते निदान झाले, वंचिल त्याची सीमारे, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळूया, सुख देईल विसावारे. देव नलगे नग म्हणणारे होते, ती सुद्धा पाठीमागा लागली, पाठीमागा लागली. माग लागले का नाही देव? काही म्हणशी काहीतरी मागा, म्हणशी काहीतरी मागा, याची देगा पांडुरंगा. तुम्ही भक्ती केली, माझी भक्ती करून वश्य करून घेतलं, त्या भक्तीला पूर्ततेला उतारलो,
म्हणून मी तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आला. म्हणून पाठीमाग लागले गेले देव. पाठीमाग तुकोबारायाच्या माऊलीच्या माग लागले गेले. काही मागितलं का? काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणं तसे काही मागायचं नाही. द्यायचं असलं तुम्हाला तर एकच द्या आणि जसं पहिलं दिलंय तसंच द्या. बाकी आम्हाला काय देऊ? त्याचे दान दे गा देवा, त्याचे दान दे गा देवा. आय 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 आय. आय 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 आय. त्याचे दान दे गा देवा, त्याचे दान दे गा देवा. तुझा विसरण बाबा, तुझा विसरण म्हणल्या तुम्हाला द्यायचं आहे तर. बाकी आम्हाला काही सुद्धा नका. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गाई नावडी, हेच माझी सर्व जोडी. हीच द्या म्हणली तुम्हाला द्यायचं आहे. देव ऋणी झाल्या गेली, ऋणी झाल्या गेली. देव लागलं. काही सुद्धा मागितली नाही. काही मागितलं का माऊलीने? विश्वची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. झालं का नाही? आता विश्वात्मकी देवी येणे वागेदने तू शावी, तू शोनी मज द्यावी. फसाय दान ही सगळ्याला देऊन राहिलेलं मला द्या. ती बी राहिलं तर आ ही म्हणतय का कोण राहिलं तर? आधी ही जाणलं होतं, आधीच जाणलं होतं म्हणून लंकेला नेल नव्हती. माकडं हसवलं नेर नेल ते माणसं कोणते नेल नाहीत लंकेला. का तर सोन्याची होती, 700 घरं होती, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची होती. ही जर हवलट जात नेली असती गबावा तर किती रावण मारला असता का? सीता सोडली असती का? झाला असत का? ज्याला घर नाही, दार नाही, वस्त्र नाही, निवारा नाही, आणि अशा बी कशाची नाही गेली अशा 5 निवारोनी तीच नेलती का नाही? का तर त्यांचा एक विषय तू सकाळचा त्यांच्या आवडीने आजच का नाही? हा, नाहीतर ही नेले असते तर ही सगळे विषयात गुंतलेली आहे. ती म्हणली विषय ओढी भोलली जीव
आता कोणत्याची करील कीव न उपजे नारायणी भाव पावलो ठाव नरदे हे कोण सुख धरिले संसारी आहे का नाही. कसलाय संसार मामा कसलाय संसार दुःख मूळ चहुकारे इंगाळा विश्रांती नाही कोठे रात्रंदिवसा गळमाळा काम क्रोध लोभ सोने पाठीला गाले ओढाळा गवनामी शरण जाऊ जगती देई निर्माला धर्मदानो सदवाचा उपकारी आंधळ्या रक्तदे कोशाचे नाव उद्धार असा संसारात आहे. आणि ह्या संसारातल्या आपण जीवाव या संसारातल्या आपण जीवाव आहे कोण सुख धरिले संसारी राहो सांग बा हरे अवघ्या नाशिवंता परी कोण संसारात सुख आहे. संसारा माझी सुख जोडे जरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते वेडे म्हणावे आ आ आ 80,000 ऋषींनी 96 कुळीच्या राजांनी संसारात त्याग केला आणि अरण्यात निघून गेले. हो संसारात सुख नाही म्हणून पण ही सत्याला खपना तिथं संसारात चिटकून बसते आहे का नाही. संसारा माझी सुख जोडे जरी का शिविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते वेडे म्हणावे. 96 कुळीच्या राजाने 80,000 ऋषींनी संसाराचा त्याग केला तर सुख नाही कोठे आलिया संसारा वाया हो बरा होऊ नका. दुःखरूपी संसार आहे दुःख बांधवडी आहे दुःख रूपी आहे दुःख बांधवडी आहे. त्याच्या सुखाचा विचार करायचा अजिबात तीळ मात्र गरज नाही. सुख जव पाडे दुःख पर्वता एवढे एक मधाचा थेंब जिभीवर पडला की तेवढाच चाटीत बसते पण कडकडून माशाचा वालेल्या भान राहत नाही. का तर त्याची अवस्था ती आहे. मग त्या संसारात आपण आहो मग संत त्या संसारात नव्हते का संत बी त्या संसारात होते. कुणा संतानं संसार सोडलाय सांगा. कुणा संतानं संसार सोडून द्या म्हणून सांगितलंय का माऊलीने सांगितलं का तुकोबारायाने सांगितलंय का मारुती महाराजांनी सांगितलं का हरदास पाटलांनी सांगितलं का बापूजी पाटलांनी सांगितलं का आबानी सांगितलंय कुणा संतांनी सांगितलंय का संसार करा म्हणजे
पण प्रपंच करू नका असं सांगितलं का? प्रपंचही करा. प्रपंच रचना सर्व ही भोगून त्या गेली. अनुतापाची ज्वाळा देह अंता ममता दौडून निज शांती वरिली. वरले का नाही? मानव देह घेऊन निज धामा गेले का? त्याच्यात सुखे शेऊ ब्रह्मानंद राम नाम गाऊ कदा सदा मग काही नोहे बाधा. काळ दूत येमाची करू वासुदेव स्मरण केले तुटे रे बंधन. हा लुब्ध पावतोय, ह्याच्यात लुब्ध पावतोय, नामात लुब्ध पावतोय. नामात लुब्ध पावलेले आहेत. नाम लुब्ध पावलेले आहेत. नामात रंगलेले आहेत. लुब्धली नादी लागली समाधी. लुब्धली नादी लागली समाधी. ऋषी मुनी नर नारी लोकारे. ऋषी मुनी नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभव. पंडित ज्ञानी योगी महानुभव. एकची सिद्धी साधकारे. एकची सिद्धी साधकारे. सततानंद कल्लोळे गाणे पवित्र नामावळी रे. सततानंद कल्लोळे गाणे पवित्र नामावळी रे. लुब्ध पावले गेले. ऋषी मुनी पावले गेले. ज्ञानी पावले. ब्रह्मज्ञानी पावले. आत्मज्ञानी पावले. एका नामाच्या चिंतने 12 वाटा प्रतिविघ्ने नामात लुब्ध पावले गेले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले. कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा म्हणून अखंड हरिनाम. आहे का? मग ती संसारिक लोकांनी करायचं आणि करावा आणि त्याच्यातून मुक्त व्हावं. संतांनी संसार केला. संसार सोडून केला नाही. सुखानं केला. तुम्ही आम्ही सुखानच करायला. सुखानच चालू आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. बरं हे कवा करावं? जवळ हातात पायात अवसान आहे तवर करावं. कमराला चावे तवर करावं. हातातला कारभार निघून गेल्यावर करून ये. का बर करून? हातातच खर्चायला काही नसते. कशाला करायचं आणि काय मार्गाला लागायचा? उद्या मागशी दिवाळी आहे. कशाने जावं? फिरी केलं असलं तर बी खर्चाला तर लागल. रिक्षाला तर लागल. वर्षा तर घ्यायला लागल. हा आता ती तर कोण आपणाला देत बी नाही आणि विचारित बी नाही. त्यांचं त्यांना गबाळ मिळाले तीच ते आपलं खुशाल आहे. असंच आहे का? बरं मिळू द्या. भाग्यानं मिळालंय बर का. पण सप्त्यात पंढरपूरच्या वारीत तर घालवीत जावा. अर्ध नाही घालवलं तर उगं 200 का होईना चलू द्या का म्हणे. असो महाराज. म्हणून तुकोबारायनं सांगितलं गेलं की बाबा डोळ्यांनी तीच करावं. कानानं तीच ऐकावं. पाऊली चालती पंढरीची वाट. टाळाटाळी नोपला नाद. ह्या शरीराला वळण पडतंय. पडले वळण इंद्रिया सकळा. भाव तो निराळा नाही ते जा. मग तीच करावा. तीच करीत करीत बोलण्यात चालण्यात तीच येते. बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल. बोलावा बोलावा विठ्ठल पावा.
बोलवा विठ्ठल पावा विठ्ठल बोलवा विठ्ठल पावा विठ्ठल करावा विठ्ठलाची भावे करावा विठ्ठलाची भावे करावा विठ्ठलाची भावे कोणत्या मनाला तर ह्या शरीराला पूर्ण वळण लावले गेलं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आधी आपण करावं, मग इतराला दाखवावं, नाहीतर दाखवू नये. संतांनी सोपी वाट केली. तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी. डोळ्यानं रूप पाहावा, हातानं टाळी वाजवावी, कानानं गुण ऐकावं, मुखानं नामस्मरण घ्यावं. या शरीराला वळण पडलं. आहार निद्रा भय मैथून सर्व यवनीशी समसमान. परी मनुष्य देहाचे ज्ञान अधिकची पैगा. आ बुद्धी सगळ्याला सारखी आहे, झोप सगळ्याला सारखी आहे, खायचं सगळ्याला सारखं आहे. भय मैथून सर्वाला सारखा आहे, जनावराला सारखा आहे. पशु पक्ष्याला 99-84 लक्ष येऊनीला सारखा आहे. मरणाचं भी सगळ्याला आहे का? सगळ्याला आहे का नाही? मांजर पळालं उंदराच्या पाठीमाग, उंदराला मरणाचं भी आहे म्हणून घुसलं का? मांजराला कुत्र्याचं भी आहे, कुत्र्याला लांडग्याचा आहे, लांडग्याला वाघाचा आहे. सगळ्याला आहे का नाही बी? का ती सुखी आहे? ती तिकडं आहे का नाही? तुम्हाला मरणाचं भी आहे का नाही? आहे का मरणाचं भी? मरावं वाटते मग मरून जा, नुसतं मरावं वाटते. आहे का नाही बी? आहार आहे, भय आहे, मैथून आहे. सर्व यवनीशी समसमान. परी मनुष्य देहाचे ज्ञान अधिकची पैगा. ते ज्ञान पैगा बनवे. जरी का मन्याचे आणावे, तरी या संताची भजावे. सर्वस्व तुम्हाला बुद्धी अधिक दिली आहे, विचार अधिक दिलाय, बुद्धी अधिक दिली आहे. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग आहे का नाही? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या प्रमाणाने आहे का नाही? आता ती विचारलं, जनावरला काय कळतंय? सगळे शेतकरी आता ट्रॅक्टर आलेत, बैल होते, अजून बी म्हशी गाई आहे. त्या दारणात चाललं तर त्या जनावराचं नाव घेतल्याबरोबर महागारी होते. त्याला सुद्धा टिपिऱ्याचं भी आहे. पण ह्याला पिकर मधून जर आरडलं तर तू इकडे पासून कड. मग आता हुशार कोण आहे बघा? ती हुशार आहे का ही हुशार आहे? हा, मग बुद्धी अधिक दिल्या, त्या बुद्धीचा उपयोग कशाला करून घ्यायचा आहे ती ज्येष्ठांनी ठरवायचा आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी निधी अवघीच उपाधी जवच्या प्रमाणांनी म्हणून आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही
उद्धरती. तुम्हाला सुद्धा मरणाचं भय आहे. मरण ठरलेलं आहे. ज्या ज्या दिवशी जन्म व्हायचा त्याच्या आधी मरण ठरलंय आणि पुन्हा जन्माला आले. आधी मरण ठरलंय आणि पुन्हा जन्माला आले. उगा फुकटी आला नाही. कोण अमर नाही. मरण आधी ठरलंय, पुन्हा जन्माला आले. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. नरदया येऊन हानी झाली. पाठीमाग काळ आहे, उभारलेला आहे. किती अवकाश, किती आयुष्य, घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. आहे का नाही. उभाय पाठीमाग लेखणी घेऊन. बंद पडते म्हण लेखणी कवा. कीर्तनात येऊन बसलं, सप्त्यात येणा घेतलं, पुंडली म्हणलं, भजन केलं, पडून राहीन तई ठाई या ठिकाणी पडलं तर तीर्थयात्रेला गेल्यावरती. नाहीतर मिनिटाला लेखणी चालू आहे. मिनिटाला लेखणी चालू आहे. तुम्ही म्हणता चाल, आम्ही झोपलाव का जागाव त्याला का दिसाले. त्याला का दिसायला नव. त्यानं डोळे झापल्यावर त्याला बघायची ताकद राहील का. राहत नाही. मग ती काळ उभा आहे. काळ उभा आहे. त्या काळाचा जर लाभ चुकवायचा असलं तर हेच करावं लागतं. करा करा लाग पाठ, करा करा लाग पाठ. करा करा लाग पाठ, करा करा लाग पाठ. करा भक्ती भाव करा बळकट, करा भक्ती भाव करा बळकट. धन मन धन लावली नीट, तन मन धन लावली नीट. जरी करण्याचे गोड शेवटगा, जरी करण्याचे गोड शेवा, जरी करण्याचे गोड शेवटगा. विनवी तो सकळ जना कर जोडून तो राणा. दानी तुके ध्यान मज दिना, म्हणे तुके या बंधू राम. म्हणून काकडेवारे जवळ लागतेत. पण ती गेले तर बरं जाऊ द्या, त्यांची बी चूक नाही. आहार निद्रा भय मैथून सगळ्याला आहे. सांगितलं महाराजांनी, बाबा कवा करावा. आम्ही संसारात जिकाव, संसारिक जीवावा. आम्हाला उठणं होत नाही, चाव होत नाही. काम केल्यावर चाव होते. 12 लाईट याची झाल्यावर कसं जाते. आणि 4ला चाव होत नाही का. तेव्हा सुद्धा उठवायचं काम पत्करून घेतलंय हे महाराजांनी. उठविताव म्हणले आम्ही, पण झोपलेल्याला उठविताव. मिस गेलेल्याला उठवलं होते. उठा जागे वारे आता, मरण करा पंढरी, मरण करा पंढरी.
तर एवढ्या अवस्थेला जाऊन सुद्धा सांगितलं तर वाजत शे बोंब कोणी ना ऐके. हरी हरी न म्हणता त्याची थोर झाला हानी. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. देखत ऐकत ना तू पण तोही तैसा. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही. विषयात गुंतलेले लोक आहेत. मग तिथं अजिबात जमणं शक्य नाही. आणि त्या विषयाच्या सुखात सुखच कुणाला लागलं नाही. कुणाला लागलंय का सुख? हा, कुणाला तर लागलंय का नाही? विषयाचे समसुख वेगळ्याचे भावोले. अपराची सावली कवनाचे माया बाबा कवनाचे गणगोत कवनाचे माया बाप. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आबराची सावली जाईल. लया कवनाचे गणगोत कोणाचे मायबाप. मृग जळवत जाईल लया. सध्या हरभरे काढायला ऊन लागलं. घाम आला की पाणी पेव वाटतंय. त्याच्यात एखादा ढग दिवसाच्या आड जर आला दुपारा. हा बरं झालं शिराळ पडलंय तेवढंच. सावली खरी आहे का? ती निघून जाणार आहे का नाही? तशी अवस्था ही आहे. म्हणून तुकोबारायाने सांगितलं गेलं, सगळ्याला सांगितलं गेलं, आवडे हे रूप गोजिरे सगुण सदा माझे डोळे झडो तुझी मूर्ती. रुक्माईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई माझ प्रेम सर्व काळ. आता प्रेम माया कुठायची बघू पुढे. मनामधली चाल. झाड तुझी मूर्ती सदा माझी डोळे. झाड तुझी मूर्ती सदा माझी डोळे. झाड तुझी मूर्ती सदा माझी डोळे. झाड तुझी मूर्ती सदा माझी डोळे.
सर्व काळ बोल तुझं रूप बोल तुझं नाव बोल तुझं रूप बोल तुझं नाव बोल तुझं रूप बोल तुझं नाव खब्बार कुमार लागून या पाया डुमाची संत मंत चितरुची माझ्या विठोबाचे नाम 1800 उच्चारागा परापत्यंती मध्यमा वैकरी वेद चिन्हाला वाचाचारे नामामुळे तरलेत सध्या चालू आहेत आणि ह्याच्याही पुढे तरणार आहेत. कीर्तन त्याच आहे. कीर्तन हे नाम घोष निर्लज्ज करीचे हरीचे दास असं आहे. नामाचं कीर्तन आहे. मग ती नाम तुम्ही आम्ही घ्यायचं आहे. मग का थंड वाजाल्या म्हणून हात बांधला का घ्यायचं नाही म्हणून बांधला का लाज वाटाल्या म्हणून बांधला कसं का बांधेना इतक्या वेळ बसलो ती बसलो आता तर बसू नका आता तरी पुढे हाची उपदेश नका करून आज आयुष्याचा हातानं टाळे वाजवा आणि मुखानं नाम घ्या. लाज सोडून परमार्थ करावं लागते लाज धरून संसार करावा लागते. गणगंधर्वासारखे वाजवणार आहेत चंद्र सूर्यासारखे गाणारे आहेत राजा परीक्षिती सारखे श्रोते बसले आहेत. सांगणारा सुखाचार्य नाही एवढं ध्यानात ठेवा. रेल्वेचं इंजन हल्ल्याशिवाय डब्बे हलत नाहीत. आता चोपदाराच आम दुकान आहे तर आता आमचं तरी पाऊल खेळताना हिकल्याने हिकल्याच्या पायाकडे बघावं शेनी त्याच्या पायाकडे बघून पाऊल खेळावं. नाचणाऱ्याच्या पायाकडे बघावं गाणाऱ्याच्या तोंडाकडे बघावं. पण ही इडी औलाद महागटल्या परवारी महाराजाच्या पाया आता महाराजानं कोणाकडे बघावं पुल्यानं टाळी वाजवली तर जमतय का बरं टाळी वाजवली लय सांगायचं नाही तुम्हाला एका खटक्यात कशाला लय बोलत बसायचा उगा हे आपले आणतय का आणतय का कवा म्हणू डॉक्टरच्यात गोळी घ्यायला आले का कवा मेडिकल मधली गोळी घेतलंय त्यानं का कवा दवाखान्यात कुठं ऍडमिट झाले का कुठं ऍडमिट झालं असलं तर 8-15 दिवसाला येता 1000 रुपये गुन्हेगारी देईन मी. राम अवतारातले निष्ठावंत आहेत. मग तुम्हालाच का रोग आला टाळी वाजवायला आणि जर नाही टाळी वाजवलं तर 4 वाजवतोवर कीर्तन सोडायचं ना. तुम्हाला वाटत असेल वरून वरून चाललेत उशीर झाला अर्धा घंटा पण 3 कीर्तनाचं एकाच कीर्तनात बोलून निघून जाता मी खटका मिटवितो. अजून बी बऱ्या गुणानं सांगाला सम दम दाम दंडन भेद 4ही बाजूचा संत अवलंबन करतो. हा मेलेल्या मुर्दावा उठून बसायचा पकवाजवा झालाय. आपशा डोलायचे वाजवाल ते मग तुम्हीच कुंडली म्हणा की ज्याला येत नाही त्यानं उघड नाणे म्हणायचे ना काही ना पुंडली पुंडली का बोलायचे गाणे सगळ्याला पाठायचे का पाळणे सगळ्याला पाठायचे तिथं कसे आता हो बार कुमार
हो बोला पुंडली गवर जय हरी विठ्ठल गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ तीच पाहिजे म्हणले आम्हाला काय सुद्धा नग नाम चांगले चांगले माझे कंटू राहू भले कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा कोण ऐकायला तयार जे ऐकिले ते तर चांगलंच झालं कळतंय का होय कळते वजन वाढालं म्हणून डॉक्टर कडे गेले साहेब वजन वाढालंय काय करावं त्यानं म्हणलं परमार्थिक म्हातारी दिसाली आहे बसा बाई सांगतो ती डॉक्टर बी भावनिक होता किती खाताव तुम्ही 5 चपात्या 10 चपात्या 2 प्लेट भात 2-4 प्लेट वरण 1-2 प्लेट भाजी एवढंच खाताव किती बारी 3 टायमाला हे का म्हणला ह्याच्यातला अर्धाच खावा ही तुम्हाला औषधच आहे आणि 1 महिन्यानं या उठली बाई दरवाजात गेली दरवाजातून महागारी फिरून येऊन बसली आता का आलो आजी माय ही जेवल्यावर खायचं आहे का जेवायच्या आधी खायचं तर कसं सांगावं कवा खायला सांगितले एवढं सुद्धा ध्यानात राहत नाही म्हणून ही त्याच्यात बुडाले तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा मग हे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख मना देते धाव घेही राये विठोबाच्या पायी एकच डॉक्टर आहे डॉक्टर अनेक आहेत का नाही आता अनेक नाहीत म्हणायचं बुद्धी अनेक आहेत विचार अनेक आहेत अनंत तरंग आहेत तर त्याच्यातही जोडून दिले नाक कान घासा एवढीच आहेत नाक कान घासा ह्या तिघाचा एक डॉक्टर आहे का 3 आहे ती वाहिली स्पेशलिस्ट म्हण ती स्पेशलिस्ट बी मरतेतच आता डोळे आमचे दुखायला आले त्यानं उपाय सांगायचा सांगितला पण आम्हालाच ती करणं होत नाही त्याचा काय इलाज होतंय का होत नाही तसे शरीराचा एकच डॉक्टर आहे त्याच्यापाशीच काय मागायचं आहे तुम्हाला मागा बाकी इतरापाशी काही मागू नका देणाऱ्याची चूक नाही देणारा मागण्याच्या आज पाहेमुखाकडे चिंतिले रोकडे मनोरथ
माझ्या मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरुराव आवडीचा मंत्र सांगितला सोपा येणे नो हे गुंपा कोटे काही सुद्धा कुठं गुंतायची गरज गुंतू नका विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्या ठिकाणी तुम्ही जावा गेल्याशिवाय तिथं तुम्ही गेलो की तरल्याशिवाय राहत नाहूत असं सरळ सरळ सांगितलं ही एकच द्या म्हणली आता त्याच्या पुढे आम्हाला नग आता दृष्टी पुढे ऐसा तोची राहे जो मी तुझ पाहे तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पूर्वावी आळी माये बापा आता दृष्टी पुढे ऐसा तोची राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याच्या जाती करी लाभावीन प्रीती तर देणारी तीच आहे संत असणारी आई आहे आणि त्या आईनं आम्हाला सर्वस्व दिले तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ केलेली सेवा श्री गुरु चरणी अर्पण तात्यासाहेब मालकाच्या चरणी अर्पण वैकुंठवासी मारुती महाराजाच्या चरणी अर्पण दिंडीगावकर मालकाच्या चरणी अर्पण बापूजी पाटला चरणी अर्पण हरिदास पाटला चरणी अर्पण तुम्हा साधू संतांच्या चरणी सुद्धा अर्पण बर का आज एक उशीर झालाय मोकळं व्हायची तसं फटक्याला एखादा महाराज असते गडबडीनं चलत जाऊ द्या गुंडाळून जातोय तिकडून उद्यापासून कीर्तनाला टायमाला यावं टायमाला भजन चालू होईल भजन करी चालू करतील कीर्तनकार नियमानं ज्येष्ठेच्या सोडतील शेवट चालू होईल आणि पुन्हा आरती होईल बर का हा तुझे पाई सुख तुझे पाई सुख गुण तुझे रूप गुण तुझे गुण तुझे रूप गुण तुझे गुण तुझे रूप
तुझे पायी तुका सर्व आहे तुझे पायी तुका सर्व तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 जय माझा प्रेम सर्वकाळ जय माझा प्रेम जय माझा प्रेम सर्वकाळ जय माझा प्रेम सर्वकाळ जय माझा प्रेम सर्वकाळ जय माझा प्रेम गोड तुझे रूप गोड तुझे
नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम जय माझा प्रेमान सदा माझी डोळी जडू तुझी मूर्ती रुक्माईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ विठो माऊली आजीवर देई संचरो निराहिर दे माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागवाने तुका म्हणे काही न मागवाने तुझे पायी सुख सर्व हे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ 84 लक्ष योनीचा शेवट मानव जन्म आहे 84 लक्ष योनीचा शेवट मानव जन्म नाही आणि तुका म्हणे माझी भाका जय विठ्ठल कीर्तनाचा शेवट आहे याच जन्मी याच डोळा पाहू भक्तीचा सोहळा पहिलं गावाला इशी होत्या बारकेपणी करजखेड्यात मी येत होतो बाईकडे आंबे खायला हिंगत तवा इशीतून मध्ये जावं लागायचं बाकी वाट नव्हती जाणाऱ्यानं विचारलं कुठून जाऊ गावात सांगणाऱ्यानं सांगितलं इशीला भितडाला धरा यश लागत्या इशीत जिथं हात जाईल तिथं गाव लागतंय गावात जावा यानं भितडाला धरून चाललं होतं इशीच्या जवळ आलं 2 पावलावर यश लागत्या म्हणणार ह्याचा सोलला हात कमराला गचकरण होत खाजवा चालू केलं 4 पावलं खाजवीत पुढी टाकलं गेली यश माग निघून 84 लक्ष येऊनीचा फरका पदरात पडला मग ती चुकवायचा असला तर जय विठ्ठल करायचं नाहीतर बकळ पाठ आहे आम्हाला बी आला तसा घोडं केवढ्याला आणलं तेवढ्याला चाललं हा मग ते ऐकत बसायचं असलं तर उशीर लावा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडली गवराज हरी विठ्ठल श्री ज्ञान दे तुकाराम विठ्ठल